जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागितीय दिव्य लोकासनिली, आता हृदय हे आपुली, चौफाळून या भले वरी बैसवू पावले, श्री गुरूंची जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, जिचे पिढे बहाळ प्राण तेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रधोरी एक जीव. हां बस छान, जास्त झालं खरा कमी, एक पॉईंट बस छान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगे आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, विश्वसंत अनंत कृपामृती वैराग राग रसिक वैरागे शिरोमणी, महानतेचा नंदादीप, वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा सोनारी कर फार चरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सोनारी कर आलेली सर्व साधक मंडळी, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला बोला. तुकोबारायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे, सोनारी कर कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं जरा ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. सोनारी कर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया उभी असलेली मंडळी आपल्या पायातील बूट चप्पल काढून ठेवा. वेळ असेल तर इकडं थांबा, उभंच राहायचं असेल तर सावलीला जाऊन बसले तरी काय टेन्शन नाही. तुम्हीच दारातले सगळे गेटमधले. आपण काय स्वागत करता, हा लग्न समारंभ नाही. माझा आवाज येतो गेटपर्यंत तुम्हाला दादा? आपल्या पायात बूटे चप्पले काढून ठेवा, शांत बसा मस्त छान. 1 तास फक्त. 10:30ला पंचपदी सुरू झाली, मी 12:30च्या पुढे 1 मिनटं जाणार नाही. फक्त आहे तोपर्यंत लक्षपूर्वक आहे का? पायातली बूट चप्पल पुन्हा सांगतो काढून ठेवा दादा. मी परत पुन्हा सांगणार नाही. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल, मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे, सोनारी कर मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? श्री महाराजही आपल्याशी जरा जबाबदारीनं बोलतात, म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीनं बोलण्याचा प्रयत्न करतो. जरा श्री महाराजांची भाषा ऐकूया आपण. महाराज म्हणतात, सोनारी कर कीर्तन हे टाइमपास नाही हो, मग कीर्तन चांग 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 होय अंग हरी रूप, 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 होय अंग हरी कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप,
भाऊ त्याला वर नका घेऊ, त्याचा आवाज वाढवा फक्त. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरिरूप. महाराज म्हणतात पहा माझ्याकडे, चला 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 इकडे इकडे. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. वर नका उचलू, फक्त आवाज वाढा थोडासा. लय गोडे बस जाऊ दे, राहू दे. आणि आता 1 पॉईंट विकू ठेवा, डायरेक्ट कमी करू नका. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होत से कीर्तने, ब्रह्मेभूत काया होत से कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे जरा ऐकूया श्री महाराजांचा. तुकोबराय सांगतात ऐका सोनारी. थोडा कमी करायचं विकू आता, फक्त 1 पॉईंट ठेवायचं. संतांचं जीवन किती कृपावंत आहे ऐकूया जरा तुकोबरायच्या भाषेत. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. त्याच्याकरता एक दृष्टांत देतात तुकोबराय. चालता चालता लेकराला ठेच लागली, रक्तबंबाळ झालेला पाय. थोडा विकू कमी. आईला आवाज दिला, आई काय रे बाळा? पायाला ठेच लागली. तुकोबराय सांगतात ऐका ना. ती वार्ता आईला कळाल्याबरोबर प्राण तियेचा विकळ जिचे पिढे बाळा. लेकराच्या झालेली पायाला जखम तुकोबराय सांगतात ती आईच्या हृदयाला होत असते. आईसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. काय स्वभावे? सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती. आईची लेकरं सुखाने समाधानाने जर तिच्या चेहऱ्यासमोर नांदत असतील तर महाराज म्हणतात तो आनंद आईच्या चित्ताला होत असतो. त्या चित्तातलं जे प्रेम आहे, ज्या पिढीतलं जे प्रेम आहे, तुकोबराय सांगतात तसं संतांचं जीवन आहे आपल्या पण. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत, आईसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की आईसाहेब कैलासवासी शांताबाई दगडू सांगळे, आईसाहेबांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून तब्बल 11 वर्ष पूर्ण झाली. हे 11वं पुण्यस्मरण आहे आईचं. बाळा मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल बस. आणि म्हणून आईंचे पती असतील दगडू छबाजी सांगळे, आईसाहेबांचे 3 मुलं असतील सुदामराव, माधवराव आणि विनोदराव. एक मुलगी अर्चनाताई, एक भाचा विजयराव. पुतणे आहेत दोंडेबा असेल, बाबासाहेब असेल, मोहनराव असतील आणि एक नातू आहे आप्पासाहेब. हा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. तथा आदरणीय आमचे जिवलग मित्र समीर दादा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण रवींद्र महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत गोड निवृत्तीनाथ देवांचे सेवक पायी वारकरी आदरणीय आमचे संदीप महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या गोळेसर महाराजांचे भाचे आहेत आणि म्हणून कन्हैया महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. टाळी वाजवा एकदम मस्त छान. गोड कीर्तनकार माझ्या संगतीला आलेले योगेश महाराज गोडसे श्री महाराजांना दंडवत करतो. आणि ही छोटी छोटी साधक मंडळी ज्या गुरुकुलामध्ये शिकत आहेत आदरणीय हरिभक्तपरायण निलेश महाराज चव्हाण श्री महाराजांना दंडवत करतो. आपण टाळी वाजूया श्री महाराजांकरता. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत.
अत्यंत गोड यूट्यूब चॅनल आहे भक्तिनाद. या भक्तिनाद यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे रोहनदादा, माझ्या दादालाही दंडवत आहे. साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत करतो. बरं बरं, आता काय कोणी राहिलं नाही बरं. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ऐकूया जरा, अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं आहे आपल्याला. खरं तर ही माऊली भाग्यवान असेल ज्या आईनं तिन्ही लेकरांना एका मुलीला जन्माला घालून गेली. 11 वर्ष झाली हा मृत्यूलोक सोडून. असा एखादा दिवस गेला नसल, अशी एखादी रात्र गेली नसल. ट्रबल थोडं कमी करा भाऊ. त्या मुलीच्या जीवनात, त्या मुलांच्या जीवनात का त्यांना आईची आठवण झाली नसेल म्हणा. का आमच्या आईची आठवण काढायची? सोनारीकर, मुलाच्या जीवनातली आई निघून गेली का मुलाच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. ताई, मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला ना का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, जरा प्रमाणाने सांगेल. मुलीच्या जीवनात संकट आलं ताई का मुलीला बापच आठवतं. एखाद्या दिवशी काम करता करता आई जर रागवली घरात, मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडं जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते काकुळे तिला येऊन, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणा. मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला का मुलीच्या जीवनात आलेली संकट झेलण्याकरता कोणी नसतं. तसं मुलाच्याही जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. एखाद्या दिवशी काम करता करता वडील रागवले ना, रागवतातच, स्वभाव आहे. लेकरू आईकडं पळत जातं, आईच्या पदराला धरतं, ओढतं आणि विनंती करतं, आई आई सांग ना गं बाबांना मला मारू नको म्हणून. जरा तुकोबरायचा गोड पुरावा देतो. तुकाराम महाराज म्हणतात, किती प्रेम करते ती आई. ऐसे कळवळाची जाती, 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 ऐसे कळवळाची जाती. करिला बावीन प्रीती, करिला बावीन प्रीती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती. करिला बावीन प्रीती, करिला बावीन प्रीती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती. टाळी वाजवा एकदा जरा मस्त बाकी. तुकाराम महाराज म्हणतात, भाव किती गोड आहे. लेकुराचे हित, लेकुराचे हित, जाणे माऊलेचे चेतन, जाणे माऊलेचे चेतन, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तुकोबराय सांगता ते लेकराचं हित जाणणारी फक्त आई तुकोबराय सांगतात. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मग असं जरा आवाज बिघडला, मग लय गोड होता, जरा बेस रिदम द्यायला पाहिजे असं गाण्याला. जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. बरं 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 बरं, अजून एक पुरावा देतो तुम्हाला तुकोबरायचा.
तुकाराम महाराज म्हणतात, ऐका किती प्रेम करते ती आई, गरीब कुटुंबातली माय. फार गरिबी यायची, लोकांच्या तिथं कामावर गेल्याशिवाय पोट प्रपंच भागत नव्हतं. जरा गेट म्हणले जरा सावधान राहू थोड्या वेळ म्हणा. तिन्ही भावांना तुम्हाला विनंती आहे, थोड्या वेळ येऊन बसा म्हणा. बसाव, हे टोप्या शाल हे तुम्हाला रोजच, कीर्तन रोज नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल गरीब कुटुंबातली आई, लेकराला खूप शिकवलं आईनं लोकांच्या शेतात कामाला जाऊन. पण लेकानं ध्यानात ठेवलं, लेकरानं आईनं फार कष्ट केलीत माझ्याकरता. बाप लहानपणी निघून गेला आमच्या जीवनातला. सोनारी गावातली शाळा सोडली, इथं पूर्ण शिक्षण झालं. कोपरगावलाही भरपूर शिकला, पुण्याला गेला आणि अधिकारी झाला पोरगा. आणि अख्ख्या गावात चर्चा सुरू झाली. फार आईनं कष्ट केलेत पोराकरता, लोकांच्या बांधावर जाऊन. फार गरिबीचा काळ त्या आईचा. एक पोरग चालत गेलं, रातचे शिळे भाकरी खाणारी आई. एका लेकरानं बातमी दिली, आई अगं काय शिळे कोरगे खात बसली माय, काय झालं रे? पोरगा अधिकारी झाला तुझा झाला. असं तुकाराम महाराज म्हणतात, तो शब्द आईच्या कानावर यावा आणि तुकोबराय सांगतात त्या आईनं. महाराज म्हणतात, शुभ आई की जेवी माता, शुभ आई की देवी माता, शुभ आई की देवी माता, शुभ आई की. पुत्राची ये वार्ता, शुभ आई के जेवी माता, शुभ आई के जेवी माता, शुभ आई के जेवी माता. पुत्राची वार्ता, शुभ आई की माता, शुभ आई की माता, शुभ आई की माता. पाठीमागं आवाज जाणार ना, म्हणजे हे कूलर चालू आहे. आता आपल्याला हवाही पाहिजे आणि आवाजही पाहिजे. कसं हां हा मग येणारच ना आता शेवटी कूलरचा. आता मला सुद्धा त्या कूलरचा इथं येतो आम्ही. पण आता कूलर बंद केले तर बाबाला एक कडक म्हणशील, नाही तर करून पहा तुम्ही बंद. एका मिनटात स्पष्ट आवाज येईल पहा तुम्ही. ते काय फॅनला आणले का ते? भले भले फॅन आहे ती. बरा बंद करून पहा, हवा भरपूर सुटली. काय कोणी उठणार नाही बंद करायला. पुत्राची आहे वार्ता, शुभ आई के जेवी माता. तुकाराम महाराज म्हणतात, या मनाबद्दल स्थिती मांडली तुकोबराने. तैसे राहो माझे मन, प्रभू गाता ऐकता हरी गुण. चांगली वार्ता ऐकावी पुत्राबद्दल. तुकाराम महाराज म्हणतात, एकटी प्रेम करते ती माय. 11 वर्षापूर्वी सुखानं चाललेला प्रपंच, 11 वर्षाचा काळ बरं का, आठवा जरा. एक कवी 2 ओळी लिहितो या परिवाराबद्दल. येईल बघा आता आवाज तुम्हाला. आता येणार आता, मला माहिती आहे ना. आता येतो का? हा छान येईल आता आवाज. फक्त आता गेट समोरची जी आहे त्यांना ऐकायला लावलं, त्यांनी ऐका आता बघ. मी त्यांना लई वेळा सांगितलं बसून घ्या, पण आता शाल काय करतात त्याला. चला 11:15 काटा गेला, 1 तास राहिला. काय राहतं, विक्षेप घडला की कीर्तनकाराची मनस्थिती बिघडते. संतांचं चरित्र गात असताना तेवढ्या त्या भूमिकेत जावं लागतं, तर श्रोत्याच्या मनाला ते भावतं. विक्षेप घडला तर मग नाही घडत ते सगळं. थोडा स्वराचा आवाज कमी करा भावत जावं. ऐका, हां बस राहू द्या, गोड गोड राहू द्या, बस जमलं. ऐका जरा. या परिवाराबद्दल तो कवी 2 ओळी लिहितो. 11 वर्षाचा प्रपंच, गोकुळासारखं वातावरण घरातलं, फार सुखाचा प्रपंच.
माझ्या घराचं गोकुळ झालं. तो कवी म्हणतो मनानंदान नाल, जशी अमृताची दारण होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. त्या मुलीला आठवेल आपला सुखाचा प्रपंच, तिने मुलांना आठवेल आईनं कष्ट केलेली, आम्हाला जपलेलं. पण अशा सुखाच्या प्रपंचाला दिष्ट लागली. तो कवी म्हणतो काय दिष्ट लागली, कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखानं चाललेल्या प्रपंचाला दिष्ट लागली आणि या परिवारातून, सांगली परिवारातून एका आईला हा काळ घेऊन गेला. 11 वर्ष पूर्ण झाले. चला त्या परिवारानं सांगितलं जरा आमच्या आईबद्दल सांगा. फार कष्ट केलेत आमच्या आईनं, दिलाय तुम्हाला पुरावा. मी आई सांगणार आहे पण महाभारतात घेऊन जाणार आहे तुम्हाला. मस्त महाभारतातली आई ऐकूया आपण मस्त बघायची. तत्पूर्वी या मृत्यू लोकातला नेमच आता सोनारी कर लक्षपूर्वक आहे का. हे कीर्तन शांत आईने करता नाही, हे पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे आपल्या करताय बरं का. आता ऐका, इथं जन्म झाला की मरावंच लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, जरा ज्ञानोबाराय सांगतात म्हणून ऐकायचं. बोलूया आपण जरा ज्ञानोबारांशी. कधी कधी ज्ञानोबारांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबारांशी बोलून पहा. का हो, इथं भलं करणारी फक्त संत आहे. आता जरा अजून एक मांडतो विषय, जरा जनाबाईचा पुरावा देतो बरं का तुम्हाला. ज्ञानोबारांशी बोलायचं आहे ना. ताई, तुम्हाला जर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचता येत असेल तर तुम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजा. नाही तुम्हाला येत तर तुमच्या घरात आलेली सून, तुमच्या सुनाला सांगा बाई प्रपंचातलं एखादं काम कमी झालं तर चालेल, ऐका माझ्याकडं पण 5 वब्या तरी ज्ञानोबारांच्या वाच ग, मला येत नाही वाचता. नाही तुमच्या घरात सून तर तुमची मुलगी आहे, तुमच्या मुलीला सांगा तायडे स्नान झालं, देवाची पूजा झाली, जरा ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी उघड ग आणि जरा वाच 5 ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतले वब्या. तुमची नात मुलगी जर इंग्लिश बोलत असेल तर तिला मराठी वाचता येईल की. माझ्याकडे पहा त्या पाहिल्या तुम्ही सगळ्यांना, आता एंट्री झाली ना त्यांची. तुमची मुलगी, तुमच्या घरातली मुलगी जर इंग्लिश बोलू शकते, पाय चप्पल काढत आहे आता. फक्त काय करता आता, घ्या आता आजच्या दिवस सहन करून. ऐका माझ्याकडं पहा, मला काय टाईमपास म्हणून तुमचं कीर्तन नाही करायचं, मनोरंजन म्हणून नाही. मी तुम्ही त्या भूमिकेतून राहू नका. तुम्ही बा हसवील आणि मग आपल्यालाही मनोरंजन होईल. त्या भूमिकेतून कीर्तन ऐकण्याची पद्धत सोडून द्या जरा. कीर्तनं थोडी ऐका पण जरा चांगली ऐका. म्हणून मी रोज सांगतो ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवा साक्षीला. नसेल ग्रंथ तर तुकोबारांचा गाथा तरी ठेवा. त्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीकडे पाहून कीर्तन करायला वाटेल मी कशाही उड्या मारून चालणार नाही. मी कशाही उड्या मारल्या तर ज्ञानोबारांना आवडेल का. मी कशी पानसट विनोद करून चालणार नाही या गादीवर. मी केलेली पानसट विनोद ज्ञानोबारांना आवडतील का हो. त्या भूमिकेतून कीर्तन आहे का जरा ऐका. ताई मला जनाबाईचा पुरावा सांगायचा, मी काय बोगस नाही बोलत तुम्हाला. तुमच्या घरातली लेक जर इंग्लिश बोलू शकते तर ज्ञानोबारांच्या 5 वव्या मराठीतल्या वाचू शकते ती. सांगा तिला वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आपल्याही मुलाला सांगा, तुम्हाला वाचता येतील तर तुम्ही वाचा. नसेल तुम्हाला येत तर तुमच्या मुलाला सांगा, नसेल तर नातवाला तरी सांगा आणि आपल्या कानावर ऐकूया तेवढ्या 5 वव्या. बरोबर ज्ञान हो या ज्ञानाशी जनाबाई सांगते. अरे तर अज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानी होऊ शकतो. बरोबर सांगा हो महाराज. आम्ही 5 वव्या जर ज्ञानोबारांच्या रोज वाचल्या तर त्याचं फळ सांगा. महाराज म्हणतात, जनाबाई सांगते, जो ज्ञानोबारांचा 5 वव्या वाचेल जो साधक, जी माऊली, जनाबाई सांगते, जनी त्याशी लोटांगण, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी, जनी त्याशी लोटांगणी. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी,
म्हणते त्या साधकाला माझा साष्टांग लोटांगण आहे. वाचेल जो कोणी जने त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणते मी त्याला लोटांगण घालेल. ही ज्ञानेश्वरी पाहिली का संत भगवान बाबांची आठवण होती. जरा ऐका माझ्याकडं पहा. आपण 5 वव्या घरात वाचती नाही. काय श्रद्धा असेल भगवान बाबांची त्या ज्ञानेश्वरीवरती. काय ज्ञानेश्वरीची ताकद असेल. या ज्ञानेश्वरीच्या पारायणाने देह पवित्र होतो. यात काय विशेष, या देहातलं रक्तसुद्धा तेवढंच पवित्र होतं. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबाची दानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. काय श्रद्धा असेल भगवान बाबांची त्या ज्ञानेश्वरीवरती. ज्ञानेश्वरी हातात घ्यावी, पाण्यावर आसन लागावं. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाशी कैवारी. झाली किरती चराचरी, आरती भगवान बाबा दाचा गा. वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शो. आरती भगवान बाबा वैराग्य मूर्तिमंत दिसे. एवढी श्रद्धा असावी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवरती. चला आता जरा बोलणं करूया. ज्ञानोबाराय सांगतात तिथं जन्म झाला की मरावं लागतं. पहिला पुरावा उपज येते नासे. ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यांना म्हणत चला मस्त बघी बरं का. काय टेन्शन घ्यायचं नाही. अहो एखादी ओवी आपली ज्ञानोबारांची वाचेला येईल, आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. उपज येते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबाराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला. उठा उठा झाला बा भय आले मोठे. उठा उठा झाला बा भय आले मोठे. टाळी वाजवा जरा मस्त बघ. इथं परंपरा सांग. पहिली यादी सांगितली. येरते पामर जीव किती येत नाही वरू आले अवतार. महाराज म्हणतात तुम्हाला सामान्य जीवाला जावं लागल्यात काय विशेष आहे. परमात्म्यानं अवतार धारण केला, संपावा लागला. कोण कोण आलं इथं. 9 बे मर गए, 10 बे मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए पडी काल की फाशी. एक पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्याशी मर गई हाकीम रोगी. या जरा आपल्याकडे यादीतला जो महाराजांनी पुरावा दिला. कोण कोण गेलं. जरा देवांची यादी सांगितली, साधू संतांची यादी सांगितली, तर आपली पण यादी सांगितली. आजा आपला आजा गेला महाराज म्हणतात. आजापर्यंतच पंजा बस, त्याच्यापुढं परंपरा नाही बरं का आपलीवाली. आजा मेला पंजा मेला रिटर्न आला बाप मसना गेला. पुढं परंपरा किती गोड सांगितली. मर्यादी देखत देखत ना तू पंतू. बस पंतूच्या पुढं परंपरा नाही. एखादा पंतू असा आहे जो पंजोबाला पाहतो. एखादा पंजोबा भाग्यवाने तो पंतूला पाहतो. आजा मेला बस, पंजा मेला बस, पुढची परंपरा नाही. बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भैयाली मोठी. परंपरा सांगितली ती. इथं जन्म झाला की मरावंच लागतं.
जरा ज्ञानोबरांना साधकाने विचारलं, का हो ज्ञानोबराय, इथं जर एक दिवस मरावं लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता? ज्ञानोबराय सांगता, सोनारीकर एका देहाचं माध्यम घेऊन आलो आपण. पुढची ओवी, देहाच्या गावालिया. ज्ञानोबराय सांगतात, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. जीवाला 2 सोहळे, एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आमच्या शांताईंचे 2ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला 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 मृत्यूचाही झाला. आता तुमचा आमचा एक झालेला आहे. बोला पटकन चला. जन्माचा कोणता आई ताई, आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणारा पण जाणार आहे. आता बरं वाटलं का बा आपल्याला द्यायला जा. इथं राहण्याकरता कोण आलंय? ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजया जियापरी. अहो पण ज्ञानोबराय, पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही एक फजिती सांगितली. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. नाथ महाराज म्हणतात, पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही एक व्याधी आहे जीवाच्या मागं. काय व्याधी? भलती भावे शरण जात भेटी, भलती भावे शरण जात भेटी, भलती भावे शरण जात भेटी, भलती भावे शरण जात भेटी. पाडित से तोटे जन्म व्याधी, पाडित से तोटे जन्म व्याधी, पाडित से तोटे जन्म व्याधी, पाडित से तोटे जन्म व्याधी. न पाहते कुणाचा विचार, न पाहते कुणाचा विचार, न पाहते कुणाचा विचार, न पाहते कुणाचा विचार. नाथ महाराज म्हणतात, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. अजून एक नाथ महाराजांचा दुसरा पुरावा देतो. नाथ महाराज त्याला उपाधी म्हणतात. जन्म जरा मरण व्याधी नाथ महाराज म्हणतात. आणि अवघी तुटली उपाधी कधी, आजी धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला. नाथ महाराज म्हणतात, ज्या दिवशी मला निवृत्तीनाथ देव भेटले त्या दिवसाचं भाग्य सांगतात नाथ महाराज म्हणतात. आजी धन्य दिन झाला स्वामी निवृत्ती भेटला, जन्म जरा मरण व्याधी, अवघी तुटली उपाधी मन इंद्रिया सहित. हा, पायी जडियले चित्त समूळा अहंकार गेला, निवृत्तीनाथ पाहता डोळा, एका विनवे जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन. नाथ महाराज म्हणतात, ऐकूया जरा. त्याला उपाधी शब्द वापरला, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. अजून फजिती शब्द वापरला. तुकोबारायचा अजून एक पुरावा आहे. महाराज म्हणतात, त्यांची सरली म्हणा 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 येरझार आणि झाला सफल. ज्ञानोबरांनी किती गोड उल्लेख केला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबरांचा साधकांचा प्रश्न आहे ज्ञानोबरांना, संपवतील की येरझार. ज्ञानोबराय सांगतात, सोनारीकर त्याच्या करतात आलो तैशे येण्याची शरीरी, शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारी चिरापडी. ज्ञानोबराय सांगतात, या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. का हो? देहाला येणं आणि जाणं संपवता येतात. आम्ही काय करावं? ज्ञानोबरांची पुढची होई पहा किती गोडे. तरी जड जडून व्हायला आणि ज्ञानोबराय सांगतात, ये भक्तीचे वाटेला जे या पावशी अव्यंग जे धाम माझे, त्या भक्तीच्या वाटेला लागा. जे भक्तीची वाट आजकालची नाही, अनादिकालापासून आलेली. अहो तुकोबाराने रामभक्ताला शरण जावं, रामभक्ताला शरण जाऊन विनंती करावी, काय भक्ती व्यासुभटा मज दाव व्यासुभटा मज दाव व्यासुभटा. जय श्रीराम.
काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. मददावा व्यासुभटा, मददावा व्यासुभटा. भक्तीच्या वाटेला लागावं सोनारीकर. मग मिळालं हे मनुष्य जीवन. ऐका अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं. मिळालं हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. केलंय वर्णन यादी याबद्दल जरा उपदेश. नरदेह दुर्लभ जाना पाठी तुमच्या म्हणा शतवर्षाची. आता जरा पुढचं जरा सावकाश म्हणा बरं कारण सरळ नका म्हणून. त्याच्यातला अर्थ कळला आपल्याला. त्यामध्ये म्हणा 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 दुःख सरळ नका म्हणू. दुःख नाही आत ना. मग जरा दुःखाची व्याख्या करा ना. सांगा ना. अहो तो एक माणूस एवढा दुःखी पारावर नाही त्या दुःखाला. आता चेहरा बिहरा जरा मग तेव्हा त्या दुःखाची व्याख्या कळेल ना. अहो याच्यात दुःख आहे. लय दुःखी लय दुःखी. ती बाई काय सांगू बाई लय दुःख तिच्या जीवनात. हा कळलं तुम्हाला. ही दुःखाची व्याख्या आहे. यातना आपण म्हणू गड्या अरे तो माणूस नरकाच्या यातना भोगतोय रे देवानं घेऊन जावं आता त्याला असं म्हणतो की नाही आपण. हे सगळे याच्यातच आहे. त्यामध्ये दुःख यातना हे नष्ट होण्याकरता तुम्ही आठवा परमात्म्याला. आठवा भजन करून घ्या. का हो मनुष्य जीवन मिळालं सोनारीकर छान आहे पण आयुष्य खूप कमी. किती अल्प आयुष्य मानव शब्द गणिले ते अर्ध रात्र खाय. ते बालत्व पीडा रोग क्षय. बालत्व पीडा रोग काय भजनाशी मुरले ते पाये. 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 राम राम स्मरा राम राम स्मरा. मिळालंय आयुष्य पण कमी. अल्प आयुष्य मानव दे शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनाशी उरले ते पाय गा. राम राम स्मरा. अहो वारकरी चाली ऐकल्या का माणसाच्या अंगावर शहारी आता. वा वारकरी चालीत ताकद आहे. हा मृदंग पाहिला का वैकुंठवाशी वैद्यबाबांची आठवण होते. ज्या ज्या भाविकांनी वैद्यबाबाला पाहिलं असेल स्वतःला भाग्यवान समजा. या महाराष्ट्राला कृपा आमचे पांडुरंग बाबा वैद्यबाबा. हा विना पाहिला ना सोनारीकर का बोधेबाबांची आठवण होती. संस्थेतलं भजन मन प्रसन्न होऊन जायचं एवढं गोड भजन असायचं. म्हणून तर महाराज म्हणतात गाता येईल तेनेची गावे ते या हरी हरी म्हणावे. मन प्रसन्न व्हायचं बोधे बाबांचं भजन ऐकलं का संस्थेमध्ये. असे काही महात्मे दादा. आजही तुम्ही आळंदीला गेले सिद्धपेठात जर गेले. आज सिद्धपेठाची अवस्था वेगळी. ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी अवस्थेत जीवन जगत होतं ना जर कोण्या विद्यार्थी जर कपडे धुण्याकरता जर इंद्रायणी चालला तर बाबा शिव्या द्यायचे जय रामबाबा. ऐकत नव्हते एवढ्या खतरनाक शिव्या द्यायचे जय रामबाबा भोसले बाबा. पण विद्यार्थ्याला कधी इंद्रायणी कपडे धुवायला जाऊ नाही दिलं. नाहीच ऐकलं तर दगड घेऊन लागायचे मागं बाबा. का हो बाबांना माहिती होतं इंद्रायणी लय पवित्र आहे. या अपवित्र देहाला पवित्र करण्याची ताकद इंद्रायणी ते. ही इंद्रायणी अपवित्र होऊ नये
याच्याकरता माझ्या वाणीला दोष लागला तरी चालेल, पण मी लेकरांना जाऊ देणार नाही इंद्रायणीवर. म्हणून माझी विनंती ताई, तुम्ही कधी तीर्थाला गेल्यात, आवाज सोडा भाऊ, इंद्रायणी जर गेल्या तर या देहावरली वस्त्र कधी इंद्रायणीला अर्पण करू नका. तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात गेलात ना, त्या देहावरली वस्त्र कधी तुम्ही चंद्रभागेला अर्पण करू नका. करतात मावल्या, तुम्ही करता का नाही मला नाही माहिती, पण करत असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला, वरबट करून सांगा आणि माझ्याशी बोला, बाबा आम्ही 10,000चं पातळ घेतलं आणि चंद्रभागेला अर्पण केलं, म्हणा, करा ना वरबट. कोणती वस्त्र दान करतो आपण? अहो वारी झाली कधी शिबी लावून बाहेर काढावं लागते आपली वस्त्र. एवढी पवित्र आहे का आपली वस्त्र? आपण गंगेला अर्पण करतो. गोदावरीला जर गेले, कुशावर्तावर किंवा नाशिकला आले, या देहावरली वस्त्र कधी मैयाला अर्पण करू नका. मैया पवित्र आहे, हा देह अपवित्र आहे. मी पटवून देतो ना तुम्हाला. जरा मदालासा राणीचा पुरावा ऐकूया. मदालासा राणी सांगते, हा देह नाशिवंत फळमूत्राचा बागा, हा देह नाशिवंत फळमूत्राचा बागा, वरी जन्म घातले रे उर्मी कीटकांचा सागा, वरी जन्म घातले कीटकाचा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बागा, रव रव दुर्गंधी रे स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा, हरिहरा शरण जाई गोविंद, परिये जे मदलसा तुंगो दोरे बाळा, परिये जे मदलसा तुंगो दोरे बाळा, ओ परी माललसा दोरी बाळा, परी माललसा दोरी बाळा. या देहाबद्दल सांगितलं जरा, म्हणून हा देह अपवित्र आहे. माझा महत्त्वाचा भाग एवढा आहे. सांगत होतो मी, इंद्रायणी माता फार पवित्र. तीर्थाला जरा जपा, सगळ्यांनी जपा, सगळ्यांनी जपा. ऐका जरा, काबो हे खूप कमी. अल्पायुष्य मानव देव शतघनिले ते अर्धरात्र कायमध्ये, बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पा. इथं भजन करून घ्या. संतांनी सांगितलं ते ऐका, कोण्या बाबांना सांगितलं ते नका ऐकू बरं का. सध्या बाबालाही वावरेला उरायला सध्या. हां, ज्याला कळलं त्याला धन्यवाद. किती अंधश्रद्धेत जीवन जगता आता अजूनपर्यंत. म्हणून हा हात कोणाच्या हातात नका देऊ. लोक म्हणते त्याला भविष्य कळतं. त्याला उद्या सेंटरला त्याला त्याचं भविष्य त्याला नाही कळत का? लोक अरे काय बा, अंधश्रद्धेत कितीपर्यंत दिवस घालवतात. माझी विनंती आहे तुम्हाला आता, ऐका 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 ऐका. हा हात द्यायचा असेल तर निवृत्तीरायाला या, तिकडे त्र्यंबकला. निवृत्तीरायाच्या समाधीवर डोकं ठेवा आणि निवृत्तीरायाला सांगा, निवृत्तीराया घ्यावं या साधकाचा हात तुमच्या हातात. आळंदीला जर गेले तर ज्ञानोबारायला सांगा, माऊली या अनाथ लेकराचा हात तुमच्या हातात घ्या. कारण ज्ञानोबाराय अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ताई जर मुक्ताई नगरला गेल्या तर मुक्ताबाईच्या समाधीवर डोकं ठेवा आणि मुक्ताबाईला सांगा, मुक्ताबाई घ्यावं या लेकीचा हात तुमच्या हातात. पैठणला जर गेले तर सांगा नाथ महाराजांना, नाथ महाराज घ्यावं या लेकराचा या साधकाचा हात तुमच्या हातात. मी काय एवढी विनंती करतो, सोनारीकर आलेली पाहुणे मंडळी, ह्या जन्मात फक्त संतांच्या हातात आपला पवित्र हात करता येईल, परत कोण्या जन्मात नाही आपल्याला परत. इथं काय कोणाला भविष्य पाहण्याकरता हात पुढं करू नका. पण अवघड जाणारा काळ. अरे आपल्या प्रपंचातली चिडचिड झाली तरी आपण बाबाला सांगायला जातो, पाहो बाबा काय आलं, आमच्या नवरा बायको जमत नाही. तो काय करेल येडा मग तुम्हाला? आमची लई चिडचिड, त्याच्या मग कमी चिडचिड आहे का? प्रपंचातल्या सुखदुःखाच्या गोष्टी काय जगाला सांगत नका बसू. या जगाचा नेम आहे सोनारीकर.
हे आपल्या बैठकीत बसलं का रडत रडत ऐकतं आणि आपल्यापासून उठून गेलं का आपल्याबद्दल हसत हसत सांगतं. हां, या जगाला काय सुखदुःखाच्या गोष्टी सांगा, त्याला सांगा देवा सांगू सुख दुःख. काय करील देव, देव निवारील भूक. कधी जावो देवाची या गावा, देव देईल विसावा. आपल्या प्रपंचातल्या सुखदुःखाच्या गोष्टी. अहो इथं 2 वर्ष झालेली अक्र बाळा झालं नाही का, चाले बाबाकडं असं. आता तुकोबराचा स्पष्टच पुरावा देतो तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात सोनारी कर असे 900 सायासं करून कोण्या बाबाकडे जाऊन जर श्रीला जर पोरं झाली असते तर तिला पती करण्याची काय गरज आहे. तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. 900 कळल्या पुत्रावती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. अरे असे 900 सायासं करून कोण्या बाबाकडे जर पोरं झाली असती जाऊन तर तुकाराम महाराज म्हणतात त्या स्त्रीला पती करण्याची काय गरज आहे जीवनात. नाही लक्षात येतं आपल्या तुकोबराचं स्पष्ट मध्ये. मी जोही पुरावा सांगेल त्याला प्रमाण देईल. मी काय बोगसगिरी नाही बोलणार. आज काळाची गरज आहे ती. भविष्य हे कोण्या बाबाला नाही कळत, कळतं फक्त संताला. विचारा ना नाथ महाराजांना हे भविष्य काय घडणार आहे. सोशल मीडिया चालू आहे ना, जरा विचारूया नाथ महाराजांना. पृथ्वीवरी दादा एक अद्भुत होईल, बहीण भावाचा विवाह लागेल. पहा आता भविष्य आहे का जरा. आणि झालंच की आज मावस भाऊ मावस बहिणीनं संसार थाटला. हां, सक्की चुलत बहीण सक्का चुलत भाऊ प्रपंच थाटला. अशी काय उदाहरणं आहे तुम्हाला सांगतो मी. हे लिहून ठेवलेलं आहे नाथ महाराजांनी. बहीण भावाचा विवाह लागेल, पुढे 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल. असा एक काळ येणारे महाराज म्हणतात. आलाय तो. 5 वर्षाची मुलगी झाली का बापाला सांगणारे बाबा माझं लग्न करून द्या आता. 6 वर्षाची नारी गर्भीन राहीन. एका खोटं आहे हे विचारा संतांना. झालं की 9 वर्षाची मुलगी 9वीला नाही ती 9 वर्षाची मुलगी तिला बाळ आहे तिच्या समोर. हे लिहून ठेवलेले नाथ महाराजांनी. आता ऐका पुढचं. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, काय पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आज लोक म्हणायला लागले अरे काय काळ आला पर्या बापाला हाणायला लागला. नाही नाही लिहून ठेवलेले ते. आजही असे काय घर आहे ज्या घरामध्ये बापाचा रोज अपमान आहे. सोनारी कर ज्या बापाला रोज शिवी गाळे, ज्या बापाला अरे तुऱ्याच्या भाषेत बोलतात पोरं. सोशल मीडियाला पाहिला नाही व्हिडिओ. अरे बाप लेकाची मारामारी झाली तर काठीनं मारलं बापाला. हे लिहून ठेवलेले. कलियुगाची दादा ऐकावी थोरी. नाथ महाराज म्हणतात पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आता जे सोशल मीडिया फिरू राहिली का आता ऐका जरा. भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. भ्रतार म्हणजे नवरा. भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. ऐसा शकून माझा दादा ऐकावा निर्धारी. विठ्ठल 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 विठ्ठल. मग कोणाच्याही हातात हात न द्यायचा. हात द्यायचा आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं. असं जर वाटत असेल हात संतांच्या हातात द्या. कारण संत कृपावंत आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे संत, 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 म्हणे संत, तुका म्हणे संत. तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव, हो ऐसा मातेचा स्वभाव. तुम्ही बहु कृपावंत, तुम्ही बहु कृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. संत कृपावंत आहे.
दुसरा पुरावा महाराज धरा धरा स्वर धरा बाबा. आता तुम्ही कृपावंत बोला बोला साधू संत जीवलग संत कृपावंत आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. संत हे कृपाळू आहे. बरं 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 बरं. अजून महाराज म्हणतात असं आहे, संत कृपावंत आहे. आईचं नाथ लावा, बापाचं नाथ लावा. येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठ. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत. संत हे कृपावंत आहे. इथं संत कल्याण करतील, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्ट वेती. किती कृपावंत आहे. जरा दृष्टांत ऐकूया. अभंगाचं पहिलं चरण. जिचे पिढे बाळ 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 प्राण दियेचा विकळ प्राण दियेचा विकळ ऐसा मातीचा स्वभाव स्वभाव ऐसा मातीचा स्वभाव प्राण दियेचा विकळ प्राण दियेचा विकळ विकळ ऐसा मातीचा स्वभाव ऐसा मातीचा स्वभाव. टाळी वाजवा एकदम मस्त पैकी छान वाजवा जोरदार. मी का आग्रह करतो टाळी वाजवण्याकरता सोनारीकर? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे. मी कधी अपमान करणारा महाराज नाही. इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा. म्हणा रवींद्र महाराज किती ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड मृदंग वाजवता. म्हणा कन्हैया महाराज काय निवृत्ती रायने तुम्हाला गोड आवाज दिला, किती गोड गाता संदीप महाराज. इथं जो भेटेल त्याला चांगलं ना. काय नावं ठेवण्यात आयुष्य घालू नका बरं. नाही तर आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे एक आजार लागलेला आहे सोनारीकर. लय भयान. शरीराचे आजार कमी, हा एक लय मोठा आजार लागला. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. तर काय कोणावर जळत बसता दादा. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, तोंडावर चांगलं म्हणा. नाही तर काही लोकांचा स्वभाव आहे तोंड भेटले हो अरे देव माणूशी लय गोडे. आणि त्याचा दुसरा मित्र आला येऊन येऊ का आई 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 कोण भेटलं तर बंगार रे ती असं. तो म्हणशील बाकी नालायकाची गाठ पडली मला. हा जर याला म्हणू शकतो तर माझी काय पूजा करील हो. भेटेल तेव्हाही चांगलं म्हणा. भले तुम्हाला तोंडावर कडक बोलता आलं तर बोला, पण मागं पुढं तरी कोणाला निंदा करत नका बस. हे निंदा मत करना किसी की, कबीर महाराज म्हणतो. सच्ची बात कबीर जी की. चांगलं म्हणा. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. वा टाळी वाजवा पुन्हा एकदा महाराजांकरता. वा वा. ऐका योगेश महाराज चला. त्या भूमिकेतलं आपलं जीवन असावं मस्तपैकी. दृष्टांत देतात. जिचे पिढे बाळ. अभंगाचं शेवट चरण झालं. आता पहिल्या किती संत कृपावंत आहे म्हणून या अभंगातलं पहिलं चरण. तेवढा वेळ झाला. आता 20 मिनटं शिल्लक आहे, थांबायचं आपल्याला. एक महाभारतात जाऊया आपण मस्तपैकी छान. महाभारताचं दृष्टांत पाहू. जिचे पिढे बाळ. कौरव पांडवांचं युद्ध संपलं. आता आहे का बरं का. पांडवांचा विजय झाला हे फक्त पांडवांनाच माहिती होतं, पण परमात्म्याला माहिती होतं अजून पांडवांवरचं संकट गेलेलं. जिचे पिढे बाळ सांगतो बरं का. आता लक्षपूर्वक आहे का. प्राण दियेचा विकळ. मग सायंकाळ झाली. परमात्म्यानं सांगितलं पांडवांनो रोज आपण जिथं झोपतो आराम करतो आज त्या जागेवर झोपायचं नाही. मग जरा शेतात जायचं. हे पांडवपुत्रांना कळालं. कोणाला? पांडवपुत्र आईकडे गेले. द्रौपदीकडे आई आज बाबांना ते जरा शेतात झोपायला जाणार आहे, त्यांच्या जागेवर आम्ही जाऊन आराम करू झोपू. द्रौपदीला काय माहिती येणार संकट किती भयान होतं म्हणून सांगितलं जा झोपा जाऊन आराम करा. पण आगल्या दिवसाचा प्रसंग असा आहे. युद्ध होऊन गेलेलं होतं. हजारो प्रेत पडलेले होते त्या रणभूमीवरती.
आणि अश्वत्थाम्या त्या भूमीला फेरफटका मारत होता त्या रणांगणाला. ऐका बरं का आता जरा लक्षपूर्वक. पण एक दृश्य असं दिसलं त्या अश्वत्थाम्याला, हजारो गिधाडं, हजारो कावळे एका दिह्याचे लचके तोडत होते आणि तो किंचाळत होता. अश्वत्थाम्याला वाटलं जाऊन तरी पाहावं काय घटना ही. जरा जवळ यायला लागला तर त्याला जरा आवाज ओळखीचा यायला लागला. तर तो दुर्योधन पडलेला होता. कोण? दुर्योधन रक्ताच्या तारड्यात पडलेला होता आणि किंचाळत होता. लचके तोडत होते की धाडं त्याच्यावाली आणि किंचाळत होता. तेवढ्यात अश्वत्थाम्या हजर झाला. का रे दुर्योधना, काय सिंहासनावर ललकारी होती म्हणले, काय आवाज होता तुझावाला? आवाज म्हणजे जेव्हा पांडवांमध्ये हे सगळं हरले तर तेव्हा द्रौपदी डावावर मांडली, तेवढ्यात सांगितलं, हे दुःशासना, जिंकलोय आपण, जाय तिला ओढून आणून भर सभेत वस्त्र हरण करते जीवाली. या घमेडीत बोलणं जरा बरं वाटलं दुर्योधनाला. पण एक दिवस घमेड नडती बरं भाऊ. म्हणून अजूनही दुर्योधन आहेस. गेले थोडी ते. अहो बांधावरनं मारामारी झाली तर लोक दवाखान्यात नाही जात, पहिले तिकडे जात्या पोलीस स्टेशन. अर्धावर जागला पाहिजे ना तू. काय हे बांध कोणाचे रस्ते बंद करतात. इथला रस्ता बंद करणं बरं वाटेल एखाद्याचा, पण पुढल्या यमाच्या दरबारातला रस्ता लय मोठा आहे. ज्या पोराय करता रस्ते बंद केले बापानं, भाऊबंदकी जाऊ देत नाही रानातून शेतातून, त्याच पोरानं बापाला हाताखालून काढलं. काय भेटलं फड 15? आणि असंच असतं ते कोणाचे रस्ते. अरे एखादा अडचण येत असेल तर त्याची अडचण दूर करा, हा धर्म आहे माणसाचा. शाळेत शिकवलं ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असं फक्त म्हणतो आपण. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे, हे चालू आहे, हे म्हणतो आपण. बोलणं वेगळं आहे, करणं वेगळं आहे आपल्या जीवन. धर्माची जरा व्याख्या ठेवा. एखादा अडचणीत असेल तर त्याला रस्ता जाऊ द्या. एखादा गरीब माणूस आहे, त्याची अडचण आली तर त्याला दूर करा. ऐका जरा. दुर्योधनाला घमेंड होती, पण एक दिवस रक्ताच्या तारुळ्यात न्हावं लागलं सोनारीकर. अश्वत्थाम्यानं सांगितलं, ए दुर्योधना, काय आवाज होता तुझ्या सिंहासनावर? का रडतो रे आज? भाऊ गेले म्हणून रडतो का काय? नाही नाही, रडण्याचं कारण सांगायला लागला तो दुर्योधन. ए अश्वत्थाम्या, तू माझा सखाय म्हणून तुला सांगतो, 99 तर मेलीच आमची वाली. माझे भाऊ मेलीत की 99, आता मी सुद्धा मरणार आहे 100. हा मग रडतो का? रडण्याचं कारण एक आहे, अश्वत्थाम्या, आम्ही 100 होतो रे, आमच्यातलं एकही टिकणार नाही. पण तिकडं 5 होते, एक सुद्धा मेला नाही रे. एक मेला असताना एक पांडव आनंदाने मृत्यूला स्वीकारला असतं. पाहतो, अरे त्यांच्या बाजूने देव होता, हे त्याच्या डोक्यात नाही दुर्योधनाच्या. अश्वत्थाम्याने विचार केला, एवढंच ना? ए मित्रा, काळजी करू नको, आत्ता जातून 5 पांडव मारून आणतो. कोण म्हणतो? बोला बोला. अश्वत्थाम्या कोण म्हणतो? आत्ता जातून 5 पांडव मारून आणतो. असं? अरे इथं 100 संपले, तो एकटीची कुठं अगरबत्तीला येतो? इथं 100 संपले ना. मग दुर्योधन रक्ताच्या तारुळ्यात पडेल होतं, पण त्याची कपट नीती गेलेली नव्हती. कोणाची? असे बरे दुर्योधन आहे जे कोरोनाच्या काळातून वाचले, पण कपट नीती नाही गेली काहीची. हां, त्यांचा स्वभाव नाही गेला. मग कपट नीती शिकवली. रात्रीच्या प्रसंगाला अश्वत्थाम्या गेला. जणू त्याला असं वाटलं 5 पांडवच झोपलेली आहे का. पण ते पांडव पुत्र होते, केस दिसत होते, कुरुळे केस होते. वा, त्या केसांकडे पाहून त्यानं तलवार काढली आणि सप 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 मानेवर चालवली. रक्ताचा पूर व्हायला लागला ना, अश्वत्थाम्या घाबरला. अश्वत्थाम्यानं पळ काढला, पण तो पूर वाहत वाहत द्रौपदीच्या आतरुणाखाली आला. ऐकत आहे आता, जिची पेढेवा. आणि द्रौपदीला जाग आली. आणि रक्ताचा पूर पाहिला आणि डोळ्यातून पाणी आलं. काहीतरी विचित्र घटना घडली. महाभारतात 2च प्रसंग पाहायला भेटायचे, एक रक्ताचं पूर आणि एक भांडण. द्रौपदी चालत चालत गेली, पाहिलं तर 5 पोरांची मस्त कवडवलेली होती. डोळ्यातून पाणी आलं, रडत बसले. रडता रडता शांत झाली, डोळ्यातलं पाणी येणं बंद झालं द्रौपदीच्या. बसा भाऊ बस, मला माहिती तुम्ही सांगायला आले संप म्हणून. आता मला कळलं बरोबर. ऐका माझ्याकडे पहा. डोळ्यातून पाणी येणं बंद झालं, तेवढ्यात अर्जुनाला कळालं काय प्रसंग घडला म्हणून. काही वेगानं रथ आला ना, अश्वत्थाम्याचा शोध घेतला आणि रथालाच बांधला अश्वत्थाम्या. ऐकताना
फारपाटीतच आणला, ओढीतच आणला. जसं आपण वांग्यासाठीला भरताचं वांग सोलतो ना, तसा त्याचा देह करून ठेवलेला होता अर्जुनानं. आता ऐकायची पेढेवा. द्रौपदी समोर उभा केला ना, अर्जुनानं सांगितलं, ए द्रौपदी, हाच येतो ज्यानं 5 लेकरं मारली तर तुझी, हाच. सांग आता याला काय शिक्षा करू. तू सांगाल ती शिक्षा कराल. द्रौपदीनं सांगितलं, स्वामी खरंच ऐकाल माझंवालं, ऐकाल का? मी सांगणार ती शिक्षा करणार त्याला. हो सांग द्रौपदी, तू सांगावं मी ऐकावं. एक काम करा मग स्वामी, त्याला माफ करा. काय म्हणते आई? नसती आईची भूमिका ऐकू नका. काय बोलते द्रौपदी तू? अगं 5 लेकरं ज्यानं मारली त्याला माफ करण्याच्या भूमिकेत तू. द्रौपदीनं म्हणावं, स्वामी आई होण्याकरता त्याला आईच्या भूमिकेत जावं लागतं. तुम्हाला काय माहिती आईच्या हृदयाला झालेली जखम काय असते, त्याला आई व्हावं लागतं. स्वामी स्वामी मी आग्रह याच्याकरता करते, मला 5 होते, तो तर एकटाची आईला, तो एकटाची आईला. मग मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ते अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याच्याकरता त्याला माफ करावं स्वामी. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा ऐसा मातेचा स्वभाव सूत्रद्वरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रद्वरी एक जीव विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई बाबाजींचं आगमन झालं. टाळी वाजवा. संत जनार्दन स्वामी महाराज की जय. जरा वरी हात करूया आपण मस्तपैकी छान. जरा संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताच्या जपे एका विनवे जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सगया निवृत्ती राया
तुझे पिढे बाळ प्राण दियेचा विकळायचा मातेचा स्वभाव सूत्रधुरी एक जीव यथामत यथ अवकाश. बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैशी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बबडा बोली का वाकुडा विचका पावली ते चोज करुणी माऊली रे जे बी संपले माझं कीर्तन. पण त्या परिवाराचा आग्रह तेवढा पिंगळा मंत्री बाबा ऐका जरा माझ्याकडे पहा. पिंगळा ऐकण्या अगोदर जरा सूचना ऐका. ऐकता ना आता ऐका मग थोडं विकू सोडा जरा आवाज द्या. सोनारीकर तुमच्या गावाला परत येईल ना येईल मला माहिती नाही. माझं कीर्तन तुम्हाला आवडेल ना आवडेल हेही माहिती नाही. त्या भूमिकेत कीर्तन नाही करत मी दादा. तुम्ही परत माझं कीर्तन घ्यावं मी तुमच्या गावाला यावं त्या भूमिकेतून नाही कीर्तन करत. पण ऐका जरा नसेल गुरु तो गुरु करून घ्या. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही गुरु करायचं. ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं बरं. श्री गुरु सारिका असता पाठी राका इतरांचा लेखा. गुरुच्या कृपेनं माळ घाला तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळार दही कनवळा. कासं म्हणले नाथ महाराज गंडे तोडे गळा. त्या विरोधातला गडीवर कमी जाहीरपणे सांगतो दादा. ने नदी काही टाणाटून नामस्मरणा वाचुनी. ऐकायचं संतांचं ऐका तुकोबरायचं ऐका. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. बरोबर तुकोबरायचं ऐकूया गोड भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. आईवडिलांची सेवा करा. मायबापे केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. ज्ञानोबरायचं ऐकूया. सकळ तीर्थाची आदुरी जे एका माता पितरी. आमची काजलताईचा फार आग्रह बाबा. आम्ही कल्याणवरून आलो. ऐकलंय तुमचं कीर्तन दोन्ही भावंडांनी सचिन भाऊ आणि काजलताई. त्यांचा आग्रह बाबा तेवढं एक म्हणा तुमच्या मुखातलं ऐकलेलं आम्ही की आपल्या जीवनातलं बापाचं जीवन कसं आहे. बस एक मिनटं बस बस. आज पाहायलाही मिळते ते आपल्याला आठवतंय बापाची भूमिका काय असते. ऐका बरं का तुकोबरायचा पुरावा गोड सांगतो. मुलीच्या जीवनातली ती क्रांती आहे ताई. गरीब बापाची लेकी पण अधिकारी झाली. पाहिली माय बापानं डोळ्यातली पारणं फेडलीत पोरीनं. गरीब बापाचा लेके पारणं फेडलीत पोरानं गावच्या. अरे मस्त भूषण मिळालं त्याला गावामध्ये सन्मान आहे. पण एखाद्या बापाची मुलगी पळून जाते एखाद्या आईची मुलगी पळून जाते मुलगा पळून जातो. त्या घरातलं वातावरण लय खतरनाक असतं. मुलीच्या जीवनातली ती क्रांती वाढवी महत्त्व वडिलांचे शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट. तुकोबराय सांगतात बापाच्या नावानं कीर्ती गाजवावी पोरीनं. भले एखादी शिक्षणातली पदवी कमी झाली तर चालल ताई कॉलेजला जात असताना. पण पहाडासारख्या बापाची मान कधी समाजात खाली नाही जायली पाहिजे. एवढं मुलीच्या जीवनातलं संघर्ष क्रांती असावी मुलीच्या नावानं. आम्ही आता एक संगमनेरला गेलो. पोलीस झालेली पोरगी गावात ब्लॅनर लावलेत पोरीनं. अशी मुलगी विचाराची बनावी. अरे गरीब बापाचा लेख कोणीतरी मोठा अधिकारी व्हावा. बस क्रांती आहे. मी आत्ता भगवानगडाच्या पायथ्याशी गेलो होतो. अधिकारी कीर्तनात येऊन बसलेली होती. PSIच्या वरची अधिकारी होती ती. API हां अधिकारी मस्त बाकी ड्युटी येतं नात्या पुत्याला. वा क्रांती आहे मुलाच्या जीवनातली ती. बरं का हो पाहिजे आपल्याला बापाच्या भूमिकेकडे. काय असतं बापाचं जीवन आपल्याला. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामध्ये हसू जरी कनावा कला. गडी भरतो तांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. लई अवघड नाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आईवडिलांची सेवा करा. संतांचं ऐका. संतांचं ऐकलं तर भलं होईल. नाही ऐकाल तर जरा ऐकूया. पंचम धरा आता बाबा. रे
संतांचं ऐकलं तर भलं होईल, पण नाही ऐकाल तर हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. जरा हात वरी करूया मस्त पाहिजे. सरस शेवटी वा काळ बांधून येईल, सरस शेवटी वा काळ बांधून येईल, सरदी शेवटी बा काळ बांधून नेईन, सरदी शेवटी बा काळ बांधून नेईन. एका जनार्दनी आमचे काय बरा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बरं जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल, काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोललो तो बेटा, पिंगळा महाद्वारी बोली बोललो तो बेटा. पिंगळा महाद्वारी बोल बोली बोले का, पिंगळा महाद्वारी बोली बोले बोले का. महाद्वारी बोली बोललो तो बेटा, पिंगळा महाद्वारी बोली बोललो तो बेटा. पिंगळा महाद्वारी बोली बोले बोले का, पिंगळा महाद्वारी बोली बोले बोले का. वर्तमान गोटे झालं, वर्तमान गोटे, वर्तमान गोटे झाला, वर्तमान गोटे, वर्तमान गोटे झालं, वर्तमान गोटे, वर्तमान गोटे झाला, वर्तमान गोटे. बोलू आम्ही वर्तमान. वर्तमान गोटे. पिंगाग पाय पिंगाग, पिंगाग पाय पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई, पिंगाग पाय पिंगाग, पिंगाग पाय पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई. अवगा 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 दांगड दिंगाग, अवगा दांगड दिंगाग, दांगड दिंगाग, दांगड दिंगाग, अवघा दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग. पिंगळा नावाचं फरक नाही. जरा टाळी वाजूया मस्त बाकीचा. मला विको सोडा भाऊ, जरा मला विको. आवाज नका सोडू मला, विको द्या मला. पिंगा नावाचं प्रकरण ऐकलं जरा. आता जरा होर नावाचं प्रकरण ऐकूया. जरा टाळी वाजवा जरा मस्त बाकी. ऐका दादाला, होर ऐका दादाला, ऐका दादाला, होर ऐका दादाला, ऐका दादाला, होर ऐका दादाला, ऐका दादाला, होर ऐका दादाला. ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादाला, ऐका दादानो, ऐका दादाला, ऐका दादानो. ऐका दादाला, ऐका दादाला, ऐका दादाला, होर ऐका दादाला, ऐका दादाला, होर ऐका दादाला, ऐका दादाला, होर ऐका दादाला. ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो. डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डौल फिरितो तुम्ही डुगु डुगु ऐका. हे डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डौल फिरितो तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका, तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. सर्वांनी हात वरी करा मस्त पैकी. एक साथ धन्यवाद. पिंगळा महाद्वारी कोणी म्हणलं तर बेटा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा जरा मस्त. लेकरांकरता टाळी वाजवा मस्त. संदीप महाराजांकरता, कन्हैया महाराजांकरता टाळी वाजवा मस्त. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग संपूर्ण सांगली परिवार तथा आदरणीय आमचे समीर दादा कल्याणवरून आलेत बरं का. एवढं निवेदन करण्याकरता टाळी वाजवा माझ्या समीर दादा करता. खूप छान पोरगा आहे. आमच्या विशाल महाराजांचं म्हणजे फार फॅन आहे. हां, फोटो काढायचा म्हणलं की असं तसं नाही, फार एकदम आलिंगन देऊनच फोटो काढणार. फार छान. खूप
खूप गोड. कल्याणहून आले, आता परत संध्याकाळी कल्याणला जायचं आहे, एकटाचे आहे बापाला. पण लेकरं जर संप्रदायाचं कार्य करत असेल तर कल्याणहून पोराला इथं पाठवलं. एकदा त्या मायबापा करतात टाळी होतात मस्त. गोडे पोरग आहे मस्त आमचं समीरदा. आमचे भक्तीचा नाद या यूट्यूब चॅनलचे मालक आमचे रोहन दादा, खूप छान खूप छान. टाळी वाजवा एकदम मस्त बघायची. आता हा कीर्तनकार गेला म्हणजे घरी 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 घरी, तरी तुम्हाला वर्षानुवर्षे हे कीर्तन यूट्यूबला टाकलं की मस्तपैकी रवींद्र महाराजांचा मृदंग ऐकायला मिळेल, संदीप महाराजांचा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला, कन्हैया महाराजांचा आवाज. हे लेकरं पावल्या खेळताना दिसतील तुम्हाला. फक्त त्या चॅनलला लाईक करा अजून, आणि घंटीचं बटन दाबायला. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. या परिवारानं छानसा महाप्रसाद केलेला आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, धन्य धन्य निवृत्ती देवाताय महिमा वर्णावा, शिवावतार करुणा केले त्रैलोक्य, हे समाधी त्र्यंबक शेखरी माझे सोळे ब्रह्मगिरी, शिवावतार करुणा केले त्रैलोक्य, निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दन, शिवावतार करुणा केले त्रैलोक्य, बोलिलेले करू देवा पुरी उत्तरी राजमापराध महाराज तुम्ही सिद्धाराय विचारिला करण्या मुला, राजमापराध महाराज तुम्ही सिद्धा, राजमापराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्ती